तुलसी
आपल्या भावांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने हरिभक्तीपरायण समाधान महाराज भोजेकर जळगाव यांच्या कीर्तनाची पहिली चाल अभिनव गंधर्व थोर असे महाराष्ट्रातील गायन सम्राट हरिभक्तीपरायण रविदास महाराज जगदाळे आणि त्यांना साथ देतील प्रकाश महाराज मृदुंगावरती आणि सुंदर भूषण हरिभक्तीपरायण किरण महाराज गोसावी।
Hare
परिमळ गेल्या उस फुल देठी आयुष्य शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट्याची पाय अजून किती आहे अवकाश आजी अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा एक तास वरला खटवांग रायाची भाग्यदशा कैसी प्राप्त झाली घडी घडी काळ वाट्याची पाय अजून किती आहे अवकाश सापडाला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखे गाता हरपली चिंता त्यांना ही मागुता जन्म घेणे विठाल भीमरथ्यामरमुंडरिकाय दात्तमुनींद्र हे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भज तेजमस्वरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिवज ज्ञानदेवं समाधिस्थ मूर्तिवज ज्ञानदेवं समाधिस्थ मूर्तिवज ज्ञानदेवं जयांचे केले स्मरण वय सकल विद्येचे अधिकरण तेजवंत श्री जन गुरुजी नमस्कारोनी आता ओम नमो जयदेव प्रतिपद्य जय जय स्वसंवेद्यात् पुरपादेवा तुझ गणेश सकलात्मति प्रकाशो मनी निवृत्तिदा स्वधारे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम नमः सुदृढ संताजी त्यांच्या कृपादान कथल सर्व वस्तुचा सोमन शर करुणा करा तुमचा मूलभाव धरुचा मी काढून दोन वेग एका दिनातून तदा त्याच्याच प्रमाणे सभाग वर्गसंदे प्रतिवर्ष पंढरपूर दर्शनात द्वारे भेटी नमोद्याने शरण ते सोपने मुक्तमने उत्तर मन पावण्यात त्रजन्य देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनमेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानं बाल मुकुंद मनसा स्मरामि भज भज मंडनं समसभा पखंडनं स्वक्त चित्तरंजनं सदैवानंदनं सुपिच्चकुच्चवस्त्रं सुनाद वेणु हस्तकं अनंगरंग सागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रंगधीरं राज्यवनित्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वचनैक कमलापती माझी रंगाची विनंती करतो तो कधी गाडी आपण सारी जोडी काय माझ्या बागेत मागेन तू काय बंधू शब्द इतका जरा करतो तो कधी गाडी आपण सावे जोडी सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागून चरण हो स्वामी तू काय देवा या वरण करा भाव वेर कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा देवळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शन देतात सर्वपती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जरणी मुक्ताबाई माते कृपा करी वरद असते माझवरी आदिनाथ अनुग्रह नाथासे दिला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या परिमळ गेली अवस फुल देती आयुष्य शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटे याचे पाहे अजून किती आहे अवकाश प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंग किलकोड ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग शांत संत श्रीमंत पैठण निवासी भगवंताचे लाडके परमभक्त ज्यांनी भागवताचा खांब या वारकरी संप्रदायाला दिला असे असणारे शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा हरिपाठातील 5 चरणाचा अभंग उपदेश्वर प्रकरणातील आपल्या सेवेकरता निवडलेला विठ्ठल कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्याअगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पवित्र क्षेत्र चास या ठिकाणी कैलासवासी
रघुनाथ भाऊ दादा भाबड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने समस्त भाबड परिवाराने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला। त्याच्यात त्यांचे बंधू आहे, त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र आहेत, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, त्यांचे नातवंड, सोन, सगळा हा भला मोठा परिवार। आणि मला ही सेवा त्यांचे सुपुत्र श्री रमेश रघुनाथ भाबड, श्री बाळासाहेब रघुनाथ भाबड या भाबड परिवाराच्या वतीने श्री हरिभक्तीपरायण आमच्या भाबड सरांनी ही सेवा मला बऱ्याच दिवसा अगोदर दिली होती। या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रातले सगळे गुणीजन महाराज मंडळी जे पहिल्या 5 मध्ये येतात अशी सगळी या ठिकाणी सुप्रसिद्ध सुपरिचित महाराज मंडळी, भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण गुरुवारी गुरुस्थानी असणारे आदरणीय जगदाळे महाराज, श्री हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य तालमणी तालमहर्षी, आपल्या परिसरातलं जिल्ह्याचं वारकरी संप्रदायातलं वैभव किरण महाराज गोसावी, प्रकाशजी महाराज, समस्त या ठिकाणी टाळकरी, चोपदार, वेणेकरी या परिवारावरती प्रेम करणारे इष्टमित्र गणगोत्र सगळे सोयरे, आप्तेष्ट, राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातले सगळे मान्यवर या कार्यक्रमासाठी बाबांना रघुनाथ भाऊ दादा भाबड यांना श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आपण सगळेजण मोठ्या या आत्मीयतेने या कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी आहोत। सदैव तुमच्या आम्ही पाठीशी आहोत। आपल्या या प्रेमाची प्रचिती देण्याकरता आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात। आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद। विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकारांमध्ये आमच्या सरांचं, भाबड सरांचं योगदान आणि त्यांचा परिचय सगळ्यांना ज्ञात आहे, परिचित आहे। मायबापावर एवढा असून वारकरी संप्रदायामध्ये जे काही योगदान दिलं, आयुष्यभर पारमार्थिक क्षेत्रामध्ये वाटचाल केली आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकोबारायांचे विचार हे समाजापर्यंत पोहोचवण्याकरता मिळेल ती आणि ज्या ठिकाणी जी सांगितली ती सेवा आपल्या अंगावरती घेऊन सेवेकी करावी सांगितले काम या न्यायाने ज्यांनी वारकरी संप्रदायाची सेवा केली, हा त्यांचा अट्टहास होता। आणि त्यांचा अट्टहास की महाराज बाप सांगा। खरं तर मी महाराष्ट्रावर बापच सांगत फिरतोय सध्या। माझ्या कीर्तनाचे करिअर जेव्हा मी सुरू केली 2001 मध्ये, तेव्हा मी आई सांगायचो। आई 10 वर्ष सांगितली, पण कोरोनाच्या आधीपासून बाप सांगायला लागलो, कारण बाप सांगणं गरजेचं आहे। काय मत तुमचं पेटे मास्तर? विठ्ठल विठ्ठल। शेवटी अर्धात घंटा बाप सांगेल, सरांची आज्ञा आहे मला, सेवके करावे सांगितले काम याने आहे। मायबापा अभंग नाथ महाराजांचं आहे। पैठण निवासी प्रतिष्ठान अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, जिथे जन्मला तो गुणातीत एका। नाथ बाबा वारकरी संप्रदायाची अशी धारणा आहे, ज्ञानाचा एका, नामाचा तुका। या 2 संकल्पनेवरती वारकरी संप्रदाय आधारलेला आहे। पुन्हा वारकरी संप्रदायामध्ये 5 तत्व आहे, भक्ती, ज्ञान, वैराग्य, शांती आणि गुरुनिष्ठा। भक्ती म्हटलं की नामदेव आहे, ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आहे, वैराग्य म्हटलं की तुकोबा आहे, गुरुनिष्ठा म्हटलं की निळोबा आहे आणि शांती म्हटलं की नाथ महाराज। हरिपाठ ज्ञानोबारायांनी हरिपाठाची रचना केली। हरिपाठामध्ये 108 वेळा हरी हा शब्द आलेला आहे। ज्ञानोबारायांनी हरिपाठाची रचना केली, पण हरिपाठ या शब्दाचा खरा अर्थ जर समाजाला कोणी सांगितला तर तो नाथ महाराजांनी। ज्ञानोबारायांनी हरिपाठ केला की हरिपाठ करा, सर्व मार्ग सुगम हरिपाठ असं ज्ञानोबाराय म्हणतात। पण हरिपाठ म्हणजे काय? 27 अभंग म्हणणे, गुरु परंपरेचे अभंग म्हणणे म्हणजे हरिपाठ नाही। मग हरिपाठ म्हणजे काय? हरिपाठ करणे, याचं नाव हरिपाठ। मग त्याचं उत्तर नाथ महाराज देतात, हरि बोला खाता, हरि बोला गाता, सर्व कार्य करता हरि बोला। हरि बोला एकांती, हरि बोला लोकांती, देह त्यागांती हरि बोला। हरि बोला नाही तर बोला, व्यर्थ गल बोला करू नका। नाथ महाराज सांगतात हरिपाठ करणे तो हरिपाठ, आणि हा अभंग नाथ महाराजांच्या हरिपाठातला आहे। नाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाला खांब दिलेला आहे, भागवत रूपी खांब। खांब दिला भागवत, भा प्रकाशित चिदानंदो, गतिर्यस्य मृत्युलोके, वरिष्ठानां सर्व शासनानां, तरणेर भूत भविष्यती। स्कंद पुराणातली भागवताची व्याख्या नाथ महाराजांनी भागवताच्या 11व्या स्कंदावरती टीका करून, चिंतन करून समाजापर्यंत पोहोचवलं। आपल्या धर्मग्रंथांमध्ये अनेक धर्मग्रंथ आहे, पण त्याच्यात सगळ्यात महत्वाचा आहे, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित। गीता जन्म कसा घ्यावा हे शिकवते आणि भागवत कसं मरावं हे सांगते। भागवताने आम्हाला कसं मरावं हे शिकवलं। मरायचं प्रत्येकाला, जायचं सगळ्यांना आहे, राहायला इथे आलेलं कोणीच नाही मायबापू, पण जीवनाचा फुलस्टॉप, जीवनाचा पूर्णविराम कसा व्हावा हे आम्हाला भागवतानं शिकवलं। भागवत रूपी खांब नाथ महाराजांनी दिला। भा म्हणजे भरकटणार,
व म्हणजे वरिष्ठ, त म्हणजे तरुण नेणार, ग म्हणजे गती देणार. माणसाचं मन भरकटणार आहे, माणसाचं मन भरकटणार आहे. सत्ता आला की गंध लावतं, महाराज दिसले की पाया पडतं, इलेक्शन आलं की क्वार्टर मागतं. माणसाचं मन भरकटणार आहे. रावणाचं मन भरकटणार होतं. रावण जगातला सगळ्यात सर्वशक्तिमान होता, पण मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बडे लागला काळ हा पाठी लागे. रावण सर्वशक्तिमान होता, पण रावणाचं मन भरकटणार होतं. भरकटणाऱ्या मनाला वरिष्ठ असणारं शास्त्र, तरुण नेणार, गती देणार जे भागवत रूपी खांब आहे, तो नाथ महाराजांनी दिला. ज्ञानोबरायांनी या संप्रदायाचा पाया रचला. तुकोबाराय कलशस्थानी विराजमान झाले. ज्ञानोबराय पाया आहे म्हणून इथेच थांबले. तुकोबाराय कळस आहे म्हणून सदैव वैकुंठाला गेले. आणि मग बाकीचा जो काही विस्तार केला त्याच्यामध्ये सगळी संतमांदी आलेली. विठ्ठल विठ्ठल भगवंतानं सुंदर असा नरदेह तुमच्या माझ्या ताब्यात दिला. औटात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, अरे खाया पिया सुख से सोया ना जमाना कोया, कमल मुख राम भजन को दिया. खाना पिना सोना बाल बच्चों को जन्म देना, बीमार पड़ना मर जाना फिर वापस आना, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, पुनरपि जननम पुनरपि मरणम. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिला. असे भगवंतानं जो काही नरदेह तुमच्या माझ्या ताब्यात दिला, देवे दिला देह भजन तो या झाला फाटा भारी देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकाचा. नराचा नारायण मानवाचा माधव होण्याकरता भगवंतानं सुंदर असा शेवटची पाळी एक मनुष्य जन्मा तुमच्या आमच्या ताब्यामध्ये सुंदर असा नरदेह दिला होता. मॅन इज द ग्रेटेस्ट क्रिएशन ऑफ गॉड ब्रह्मा. ब्रह्मदेवाला पहाटच्या साखर झोपेमध्ये पडलेलं अत्यंत सुंदर स्वप्न, त्याचं नाव माणूस. पण आज माणूस म्हटला की माणसांची गर्दी झाली, पण माणसांच्या गर्दीमध्ये माणूस शोधावा लागतोय. माणूस द्या मज, माणूस द्या मज, भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला. माणसांची गर्दी वाढली, पण माणसांच्या गर्दीमध्ये माणूस शोधावा लागतोय. चांगलं काम करायचं म्हटलं की माणसं सापडत नाही, सत्कर्म करायला माणसं सापडत नाही, नालायक धंदे करायला गर्दी मावत नाही. लोक म्हणते महाराज 21st सेंचुरी मध्ये कम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली, तुम्ही कुठे कथा कीर्तन भागवत रामायण घेऊन बसले हो? अहो आम्ही किती प्रगती केली. 15 ऑगस्ट 1947 ला आमचा देश स्वतंत्र झाला. 50 ला गणराज्याची स्थापना झाली. 62, 65, 71 3 लढाया आम्ही लढलो. आम्ही प्रचंड क्रांती केली. विज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या पैशाच्या जोरावरती आम्ही प्रचंड क्रांती केली. आम्ही मंगळावरती पाणी का शोधतोय, आम्ही चंद्रावरती राहता येईल का याची व्यवस्था पाहतोय. आता आम्ही शुक्रावरती जाण्याचं ठरवलेलं आहे, आणि तुम्ही कुठे कथा कीर्तन भागवत रामायण घेऊन बसले हो महाराज. विज्ञानाने प्रचंड क्रांती केली, प्रचंड प्रगती केली. किती प्रगती केली? विज्ञानाने एवढी प्रगती केली की आमच्यापासून हजारो किलोमीटर अंतरावरती असणारे ग्रह तारे चंद्र सूर्य आम्ही दुर्बिणीच्या साह्याने जवळ करून पाहिले. आमच्यापासून हजारो किलोमीटर अंतरावरती असणारे ग्रह तारे चंद्र सूर्य आम्ही दुर्बिणीच्या साह्याने जवळ करून पाहिले. पण दुर्दैवानं जो जन्माला आल्यापासून आमच्या शेजारी राहतो त्याच्यासोबत आमचे संबंध आजही चांगले नाहीत. आमचे रस्ते सुधारले, सिमेंट कॉन्क्रीट डांबरीकरणाचे झाले, पण दुर्दैवानं संध्याकाळी आम्हाला त्या रस्त्यांवरतून अजून चालता येत नाहीये. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आला, पण दुर्दैवानं आम्हाला त्या मोबाईलवरती बोलता येत नाही. साचा निमवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची. ज्ञानोबा सांगता साच मवाळ मितले रसाळ शब्द कसे असावे, मिठू मिठू बोल कोई. ज्या बोलण्यामध्ये तारो काय लागे,
ज्याने गोड बोलल्यानंतर मायबाप हो आपलं बिघडतं काय? मधुरा माली बघा, नम्रता नाही ती भक्ती नाही, क्षमता नाही ती तपश्चर्या नाही, मधुरता नाही ती स्त्री नाही, आणि अज्ञाता नाही तो पुत्र नाही. जीवनामध्ये पूर्वी लोक गोड बोलायचे, त्याच्यामुळे साखरेतला गोडवा कमी होता. सध्या लोकांनी गोड बोलणं कमी केलं, रक्तातली साखर वाढून गेली. आमचं दुर्दैव असं आहे की आम्हाला हसण्याकरता हास्य क्लब चालवावे लागतायत. लोक बळजबरी हसतायत. या जगामध्ये निखळ हास्य, निर्मळ हास्य फक्त दोनच लोकांचं असतं. एक तर लहान लेकरू निखळ असू शकतं, किंवा परमहंस गतीला गेलेला महात्मा निखळ असू शकतो. मोठ्या लोकांचं हसणं संशयास्पद असतं. माझी गुरुमाऊली म्हणायची, ज्याला मोठ्यापणी सुद्धा लहान लेकरासारखं हसता येतं त्याला अध्यात्म कळालेलं असतं. हसले बरेच लोक असले. पाहून संजय हसला, ज्ञानोबा वर्णन करतात. त्या आंधळ्याला पाहिलं, संजय हसला. मुक्ताबाई हसल्या. माशी व्याली घार झाली, पाहून मुक्ताई हसली. पाणी मी मोमीन प्यासी मोहित सुनसुन आवत हसी. मीराबाई हसल्या. भगवान हसले, ध्रुव हसले, शुक्रदेव हसले, राजा परीक्षिती हसले. जीवनामध्ये हास्य असावं, पण आपलं हास्य कोणाच्या दुःखावरती नसावं. माय बापा, पूर्वी लोक गोड बोलायचे, आता लोक गोड बोलतात. वर्षातून एकच दिवस 14 जानेवारी तिळगुळ घ्या, फक्त खावल्यापुरतं गोड बोलतात. बोलण्याची पद्धत वेगळी, तोंडावर वेगळंच बोलता, मागे वेगळंच बोलतात लोक. तुम्ही कथा कीर्तन भागवत रामायणाला जा, लोक सांगतील करून करून भागले, देवपूजन लागले, हाडाकाडा लागले, खाटक्याची उदारी घेतली नाही, लई बोलतात लोक. आणि आपल्याकडे एक म्हण आहे, निंदकाचे घर असावे नाही, असतेच शेजारी. ऑलरेडी असतच ते. म्हणून रोखे दानी, रोखे वाणी, रोखे पाणी, या 3 गोष्टी माणसाला त्या ठिकाणी थांबवत असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये आम्ही क्रांती प्रचंड केली. भौगोलिक सुखांमध्ये आम्ही खूप रेलचल आणि खूप त्या ठिकाणी क्रांती केली, पण आत्मिक समाधानाला आम्ही मुकलो माय बापा. ग्रंथ, संत, भगवंत याच माध्यमातून आपल्याला आत्मिक सुख मिळू शकतं. म्हणून या 3 गोष्टींवरती कधी संशय घेऊ नये. नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनीनं घ्यावा संशय, निश्चयाची होय हरिरूप. माणसाचं तोंड म्हणजे बाटलीचं झाकण आहे. बाटलीचं झाकण उघडलं की कळतं मध्ये काय आहे. अत्तर असलं तर त्याचा सुगंध लगेच दरवडतो, इत्र असलं तर त्याचा सुगंध लगेच दरवडतो, थायमेट असलं तर लगेच झाकण उघडल्याबरोबर कळतं. तसं माणसाचं तोंड म्हणजे बाटलीचं झाकण नाही, झाकण उघडल्याबरोबर कळतं. ज्ञानोबा काय म्हणतात, झाड ओळखावे फुले मनुष्य ओळखावे, मनुष्य जाणावे बोले, आणि कर्म जाणे जे केले पूर्वी जन्माचे. ज्ञानोबा काय म्हणतात, झाडाची ओळख त्याच्या फुल्या बहरल्यानंतर होते, माणूस बोलल्यानंतर. नाथ महाराज सांगतात, नामाविन मुख सर्पाचे ते बीड, जिव्हा नवे काळ सर्पाय. माय बापा हो, पण आपल्या धर्मामध्ये वैदिक परंपरेनुसार साधू संतांनी आम्हाला अट्टहासाने एकच सांगितलं की ईश्वराचं नाम कलियुगामध्ये नाम साधन आहे. कलित केशव कीर्तनात या न्यायाने भगवंताचं केशव कीर्तन
साधनात अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कलियुगामध्ये नाम साधना आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून या शूलपाणी जपत असे मानववार. मग या देहाचे सार्थकता तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक एक तर मुखाने नामचिंतन आणि विठ्ठल मार्ग. भगवान परमात्म्याने जगद्गुरु तुकोबा यांनी परमात्म्याच्या प्राप्तीचा मार्ग सोपेवर आम्हाला सांगितले संती किंवा मार्ग धावून गेले आधी दयानिधी येण्याचे पंथे चालू जाताना पडे गुंता कुठे काही. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं कलियुगातलं साधन आहे ईश्वराचं नामचिंतन. आणि ते फक्त याच देही घडे आणि हे ज्ञान नाही कुठे. याच देहामध्ये ईश्वराचं चिंतन करता येतं, माळ घालता येते, पंढरपूरची वारी करता येते, ज्ञानोबा तुकोबाराचं चिंतन करता येतं, दान धर्म करता येतं. म्हणून मायबापा हो, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं सगळ्यात साधं सोपं सुलभ गोमट साधन म्हणजे माणसाचं शरीर आहे. मग महाराज म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत. तो देह पवित्र आहे, ती वाणी त्या ठिकाणी पवित्र आहे, पावन आहे, ज्याच्या मुखातून ईश्वराचं चिंतन बाहेर पडतं आणि ज्याचा देह भगवंताच्या सत्कर्मामध्ये त्या ठिकाणी खर्च पडतो. मुक्ती अमृताची वाणी, मुक्ती अमृताची वाणी, मुक्ती अमृताची वाणी, मुक्ती अमृताची मुक्ती अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांगी निर्मळ चित्त दैस गंगा जळणे. नाही बापा मग अडचण अशी निर्माण होते. बऱ्याच लोकांची शंका असे की महाराज तुम्ही सांगा देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, पण जो दिसतच नाही त्याचं नाव घेण्यात काय अर्थ आहे. जगात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या दिसत नाही पण नाही म्हणायची सोय नाही. तीळ दिसते तेल दिसत नाही, फुल दिसतं सुगंध दिसत नाही, लाकूड दिसतं अग्नी दिसत नाही, वायर दिसते लाईट दिसत नाही, शरीर दिसतं आत्मा दिसत नाही, जग दिसतं परमात्मा दिसत नाही. एकाने विचारलं महाराज जे दिसतच नाही ते खोटं आहे. म्हटलं तुला अशा किती गोष्टी सांगू. अंगाला थंडी वाजते पण थंडी दिसत नाही, नाही म्हणायची सोय नाही. आमच्या बाजूला नवीन प्लॉटिंग एरिया आहे. लोड शेडिंग होती, लाईट आली, सगळ्यांच्या लाईट लागले, फक्त आमच्या शेजारचा लाईट लागला नाही. मालकाने विचारलं म्हणले अरे सगळ्यांचा लाईट लागला आपल्या घराचा लाईटच लागला नाही. बाई म्हणले थांबा, बाजूलाच वायरमनचं घर, मी वायरमनकडे जाऊन ते वायरमनकडे दादा हो दादा म्हणले काय हो म्हणले सगळ्यांच्या घरात लाईट लागला हो, आमच्या घरामध्ये लाईट लागत नाही, जरा येता का. वायरमन आला, टेस्टर काढलं, वायरी हलवल्या, पटकन लाईट लागला. त्या बाईने विचारलं दादा काय फॉल्ट होता. म्हणे तुमचा आकडा निसटला होता. लाईट क्लिअर झाली, तुम्ही घेऊन गेला. पुन्हा 2 दिवसांत तोच प्रॉब्लेम आला. नवऱ्याने विचार म्हणले काय रे आज पुन्हा. ते म्हणले थांबा वायरमनला पुन्हा बोलून आणते. तू गेलं आणि सांगितलं म्हणले दादा चालाव. वायरमन आलं पण आज वायरमन घरी नव्हता. बायकोने सांगितलं म्हणले ते घरी नाही. बायको घरी आली. मालकाने विचारलं म्हणले आता. म्हणले वायरमन तर घरी नाही. म्हणले मग. ते म्हणले थांबा मला माहिती म्हणे त्या दिवशी त्यांनी खिशाला काहीतरी चपटी वस्तू काढली, वायरी हलवली आणि पटकन लाईट लागला. म्हणले मग तू काय करते. तिनं उलट न उचललं. मला एकच सांगायचंय वायर दिसते हो पण लाईट दिसत नाही. आणि ज्यांना वायर मध्ये लाईट पाहायचं असेल त्यांनी टेस्टर लावा. टेस्टर साधन लावलं की वायर मधली लाईट दिसते. तसं ज्यांना वाटतं की जगामध्ये देव नाही तुम्ही भक्तिरूपी टेस्टर लावा. परमात्मा दिसल्याशिवाय राहत नाही. भक्तीचं टेस्टर. अहो दूध आपण म्हैस देते 2 लिटर, मोठी माय घालते त्याच्यामध्ये 1.5 लिटर पाणी, ते झालं 3.5 लिटर. आणि ते डेअरीत नेलं की डेअरीवाला त्याला डिग्री लावतो. डिग्री लावलं की तो सांगतो हे डेअरीला चालत नाही, डेअरीला वापरा, त्याला फॅटच लागत नाही, डिग्री लागत नाहीये.
जसं दुधामध्ये जसं लोणी तसा देवचक्र पाणी. दुधाच्या कणाकणामध्ये लोणी आहे, पण त्याला काढण्याकरता मंथोनी नवनीता ज्ञानोबा आहे. मंथोनी नवनीता मंथुनी नवनीता तैसे अनंता. ज्ञानोबा सांगतात दुधाच्या प्रत्येक थेंबात लोणी, पण त्याचं घुसळण त्याचं मंथन करण्याचं ज्ञान पाहिजे. तसं कणकण मे भगवान ईश्वरा सर्वभूताना. विठ्ठल जडीस्थळी भरला रीता ठाऊ नाही उरलाच मी दृष्टीने पाहिलं विठ्ठल. भगवान कणाकणामध्ये ओ हरी व्यापकी सर्वेती समाना प्रेम ते प्रकट होई मैं जाना. सर्वत्र समाना प्रेमते प्रकट हुई मैंने जाना. हर खंबन में प्रल्हाद बैठा काढ़न को. प्रत्येक खांबामध्ये नरसिंह आहे. हर खंबन में नरसिंह बैठा काढ़न को प्रल्हाद कहा. प्रत्येक खांबात भगवान परमात्मा आहे, पण त्याला बाहेर काढण्याकरता प्रल्हाद नाही. तुम्ही प्रल्हाद व्हा. प्रत्येक खांबात नरसिंह आहे. तुम्ही चांगदेव महाराज व्हा. ज्ञानोबा भिंत चालवायला आजही तयार आहेत. तेवढ्या करता तेवढी त्या ठिकाणी माणसाची तपश्चर्या साधना तेवढी त्या ठिकाणी लाईली पाहिजे. माय बापू, खाणं तुमच्या हाती, पचवणं त्याच्या हाती, झोपणं तुमच्या हाती, बाट ठेवणं त्याच्या हाती, गाडी घेणं तुमच्या हाती, तिच्यावर बसून घरापर्यंत पोहोचवणं त्याच्या हाती, गहू पिकवणं तुमच्या हाती, तो खाऊ द्यायचं की नाही ते त्याच्या हाती, बंगला बांधणं तुमच्या हाती, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही हे त्याच्या हाती आहे. महाराज नाथ बाबा वर्णन करतात, जोपर्यंत फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत फुलाची भगवान परमात्म्याच्या जवळ व्यवस्था किंवा रचना केल्या जाते. जोपर्यंत फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत त्याचा पूजेसाठी वापर केला जातो. एकदा फुलातला सुगंध गेला की त्या ठिकाणी फुलाचं निर्माल्य होत असतं. तसं या देहातून आत्मारूपी चैतन्य बाहेर पडलं की याची अवस्था निर्माल्यासारखी होते. अभंगाच्या पहिल्याच्या
देठी आयुष्य शेवटी देह तैसा चाले हे शरीर कोण बोलवितो मी एका पोराला विचार म्हणलं का रे चाले हे शरीर तो म्हणे पायाचे सत्य शरीर जर पायाच्या सत्यानं चाललं असतं तर मग प्रेत का चालत नाही आणि प्रेत जर चाललं असतं तर प्रेतानं खांडेकऱ्यांना सांगितलं असतं बरोबर हो तुमच्या तब्येती काही बरोबर नाही तुम्ही असे डांबरी रोड नाही या मी तुम्हाला असा शॉर्टकट पकडायच्या शेडमध्ये भेटतो एक पोरग सायकल शिकलं सायकल असो मोटरसायकल असो माणूस पडल्याशिवाय शिकत सायकल असो मोटरसायकल असो माणूस पडल्याशिवाय शिकत सायकल असो मोटरसायकल असो का अजून दुसरं काही असो 5 वर्षाने येणार माणूस पडल्याशिवाय शिकत पोरग सायकल चालवताना गल्लीतून गावातून मेन रोडला समोरून प्रेत यात्रा येत होती रघुपती राघव राजा रामपती तर भावन सीताराम पोरग घाबरलं थांबवलं त्याला ब्रेक मारावं पाडले जाव की हँडल पाकवावं सुचलं नाही जसा गेला तसा मळ्याला जाऊन धडकला ते प्रेत खाली पडलं खांदेकरी बाजूला पडले ते पोरग खाली पडलं त्याच्याकडे गेला सायकल लागली लोक बोलायला लागली मूर्ख वाढतो लागतं तुला डोकं तुला वरचा मला तुला कॉमन सेन्स आहे का तुम्हाला शांत बसावं लोक म्हणले का रे तुला कळतं का तुम्हाला गपचे बसा तो खाली पडला तो एक शब्द बोलत नाहीये मला तेच म्हणायचंय जो पडतो तो एक शब्द बोलत नाही बाकीचे का गावात धिंगाणा घालता मला तेच कळत नाही महाराज म्हणतात त्याचं उत्तर नाथ महाराज देतात परिमळ गेले या बोल देती आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी देह तसा आहे क्या तन मांझता रे एक दिन मिट्टी में मिल जा क्या तन मांझता रे एक दिन मिट्टी में मिल जा क्या तन मांझता रे एक दिन मिट्टी में मिल जा क्या तन मांझता रे एक दिन मिट्टी में
बाबा गोस्वामी आणि बाबा त्या ठिकाणी कबीरजी वर्णन करतात. हार जले जैसे लकड़ी की मोली, बाल जले जैसे घास की बोली, इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई, इस तन धन की. त्याच्यावरती एका ठिकाणी अजून कबीरजी वर्णन करतात. सज धज के जिस दिन मौत के शहजादे आएंगे, सज धज के जिस दिन मौत के शहजादे आएंगे, ना सोना काम आएगा न चांदी काम आएगा, ना सोना काम आएगा न चांदी काम आएगा, ना सोना काम आएगा न चांदी काम आएगा, ना सोना काम आएगा न चांदी काम आएगा. सज धज के जिस दिन मौत के शहजादे आएंगे, सज धज के जिस दिन मौत के शहजादे आएंगे, सोना काम आएगा न चांदी काम आएगा, सोना काम आएगा न चांदी काम आएगा, सोना काम आएगा न चांदी काम आएगा, सोना काम आएगा न चांदी काम आएगा. सगळ्या ठिकाणी पैसे चालतात, फक्त एका ठिकाणी पैसे चालत नाही. तुम्हाला घ्यायला या मला की त्याला सांगा तुझ्या नावाची 2 एकर बागायती करतो. सोने का जो बंगला तेरा नदी किनारे जाएगा, माता पिता बहन मालटारी, घोड़ा गाड़ी खेती बाड़ी छोड़ अकेला जाएगा, सोने का जो बंगला तेरा नदी किनारे जाएगा. गव्हर्नमेंटने विचार केला यांना आरसीच्या घरात राहायची सवय पडली, म्हणून आता गव्हर्नमेंटने नदीच्या काठी आरसीसीचा बंगला उभा केलाय. नदी किनारी एक बंगला रे. तुमचं माझं प्रत्येकाचं परमानंट ठिकाण आहे ते. आपल्या घरी जर पाहुणे आले तर आपली पहिली प्रतिक्रिया असते राम राम. आपण 2 वेळा राम म्हणतो, राम राम. 2 वेळा राम का? तुझ्यातही राम आहे, माझ्यातही राम आहे, माझ्यातला राम तुझ्यातला रामाला नमस्कार करतो म्हणून राम राम. माय बापा हो, जोपर्यंत याच्यात राम आहे तोपर्यंत तोंडाने राम म्हणा. यातला राम गेला की सोबत चालणारे राम म्हणतात. राम बोलो परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे. आयुष्य म्हणजे काय हो? जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचं कालखंड, याचं नाव आयुष्य. जास्त जगण्याची लवकर मरण्याची अपेक्षा कधीच बाळगू नका. मरण चुकवता येत नाही, पण मरण सुधरवता मात्र नक्की येतं. मरण सुधरवण्याकरताच परमार्थ आहे. मरण चुकवता नाही येत, कोणाला चुकवता आलं नाही. असं म्हणतात की राजा परीक्षिती काचाच्या महालात जाऊन बसला होता. खाली सैन्य होतं, तरी सुद्धा परीक्षितीला मरण टाळता आलं नाही, मरण चुकवता आलं नाही. रावणाला चुकवता आलं नाही, मरण कोणालाच त्या ठिकाणी चुकवता येत नाही. पण मरण सुधरवता मात्र नक्की येतं, आणि मरण सुधरवण्याकरताच कथा कीर्तन भागवत रामायणात. माय बापू, अध्यात्माची गरज मरण सुधरवण्याकरता, चुकवता नाही येत. जायचं तुम्हाला मला प्रत्येकाला सगळ्यांना आहे. आयुष्य म्हणजे काय? मगाशी बोललो, जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा कालखंड, याचं नाव आयुष्य. कमी जगा, चांगलं जगा, रुचेल पचेल आवडेल समजेल या पद्धतीने जीवन जगा. काही लोक फार कमी आयुष्य जगले पण कर्तृत्व खूप मोठं करून गेले. ज्ञानोबाला 21 वर्ष 3 महिने 5 दिवस, धर्मवीर शंभूराजे 32 वर्ष, स्वामी विवेकानंद 39 वर्ष, जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्ष, छत्रपती शिवराय 50 वर्ष. ही मंडळी कमी आयुष्य जगली पण कर्तृत्व फार मोठं केलं. माय बापू, काही लोक 100 वर्ष आयुष्य जगले पण आउटपुट काहीच नाही. जन्मा येऊन या तुआ काय केले. महाराज म्हणता आयुष्य वेचून कुटुंब पोचले, काय हित गेले सांग बापा. फुकाचा चाकर झाला से कबाडी, नाही सुखगडी भोगावया. तो गजेंद्र जेव्हा त्याचा पाय मगरानं पकडला, गजेंद्र तो हत्ती सहस्र वरुषे जळा माझी नकरे पिढी याला. त्यांनी सगळ्यांना पाचारण केलं. त्याचे लेकरं बाळ बायका पोरं सगळे आले. सगळ्यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यांच्या लक्षात आलं पिकलेलं पान आहे, आज ना उद्या गळून पडणार आहे. मुलांनी बापाला सोडून दिलं, मुलं काठावर गेले. मुलं गेले, सुना गेल्या, भाऊबंदक्या वाचत जाऊन उभे होते. कठिन समय येता कौन काम से तो, कौन किसी का होता है जब आदमी का वक्त बुरा होता है. साया भी साथ छोड़ देता है जब अंधेरा साथ होता है. नहीं रे
नाही रे नाही गुणाचे कुणी माही रे बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कोणाच्या सगळे मेल्या मागे सगळेच रस्ते कुठे लागे दोरे कोण कोणाचं घेऊन बसला कोरोनाचा ते आपल्या सगळ्यांच्या निदर्शनात आणून दिलं जीवनातलं भयान वास्तव कोरोनाने सिद्ध करून दिलं या जगात कोणी कोणाचं नाही अरे माणूस पॉझिटिव्ह झाला तर घरातले जवळ जात नव्हते त्यानं दारा पुत्र जनबंधू सोयरेपेक्षून सर्व मिथ्या जाणून सर्व निघाले वाचे माया विघ्ने भ्रमला खरे म्हणतो मी माझे घरे हे तो संपत्तीचे वारे साचू कारे जाईल आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोरवाहा ध्यानी रहा श्रीहरीच्या क्षणाक्षणा नाम स्मरा परिमळ गेले या हुस फुलदेठी आयुष्या शेवटी देह तैसा कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे 100 वर्षाचं आयुष्य आहे 50 झोपेत गेले 25 रिकामे कबाडे करण्यात गेले काय भजनासे उरले ते पाहेगा अल्प आयुष्य मानव देह शत गणले ते अर्धिरात्रे खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासे उरले ते पाहेगा 100 वर्षाचं आयुष्य सुभाषितकार वर्णन करतात 10 खेळण्यात गमवले 20 लग्न लागले 30 वेल वाढला शेवटी अधोगतीला गेला 40 असे तसे पशुपरी कष्ट करीत असे 50 तो तर तिकळा शेवटी अधोगतीला गेला 60 बुद्धी हरपली 70 दृष्टी खुंटली 80 घाटी चिटकला शेवटी अधोगतीला गेला 90 म्हणे भगवंता तुला कोठे शोधू रे आता 100 बुडा हरपला शेवटी अधोगतीला गेला 10 खेळण्यात गमवले तुमचे माझे प्रत्येकाचे 10 वर्ष खेळण्यात जातात माणूस डायरेक्ट मोठा होतो पूर्वीचे खेळही चांगले होते आता खेळ नाही आयुष्याचा खेळ खंडोबा करणारे खेळ आले 10 खेळण्यात गमवले 20 लग्न लागले 30 वेल वाढला माय बापो 40 असे तसे पशुपरी कष्ट करीत असे 50 तो तरती काळा शेवटी अधोगतीला गेला महाराज म्हणतात पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकांनी ताय मग आयुष्यात शेवटी देह तैसा असं तुम्ही म्हणतात नेमकं तुम्हाला म्हणायचं काय महाराज म्हणता काही म्हणायचं काही नाही सावध करतोय अभंगाच्या दुसऱ्याच्या वाटयाचे पाहे अजून किती आहे अवकाश जसं उंदरावरती मांजर टपलेले तसं देहावरती काळ टपलेला आहे घडी घडी काळ वाटयाचे पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती वेळ आहे जायचं कधी आहे मृत्यू ठरलेला आहे काळ वेळ स्थान सगळ्या गोष्टी मरणाच्या ठरलेल्या आहे माय बापू काळ तुमच्या माझ्या प्रत्येकावरती त्या ठिकाणी टपलेला आहे ठाण मांडून बसलेला आहे झडप घालेल सांगता येत नाही एक लक्षात ठेवा रडणारी तयारच आहे फक्त गेले सांगायचा उशीर आहे
उचलणारे तयारच आहे, फक्त उचला सांगायचं उशीर आहे. पेटवणारे तयारच आहे, फक्त काडी लावा सांगायचा उशीर आहे. माणूस मेल्यानंतर माणसाचे 3 तासात 3 चिमट्या राख होते. मरायचं आणि जीवनात आस्ती विखरायच्या अगोदर आस्था निर्माण करा, क्योंकि आस्था जीवन का आधार होता है. हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. मनाला काहीतरी अनुताप, ताप, संताप, पश्चाताप, अनुताप, नुसता ताप. ताप आलेल्या ग्रस्ताला गोड अन्न कडू लागतं, तसं पाप्याला देव साधू सज्जन आवडत नाही. पाप, ताप, पश्चाताप. अब पछताई क्या हो जब चिड़िया चुग गई खेत. अनुताप, केलेले चूक पुन्हा न करणे त्याला अनुताप म्हणतात. चूक होते त्याला मनुष्य म्हणतात, चूक सुधारतो त्याला मानव म्हणतात, चूक सुधारून आचरणात आणतो त्याला महात्मा म्हणतात. केलेली चूक पुन्हा न करणे याला अनुताप म्हणतात. हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. आणि मग एक पौराणिक दृष्टांत नाथ महाराजांनी रघुवंशातला दिला. प्रभू रामचंद्राच्या वंशामध्ये ज्या काही पिढ्या झाल्या, ज्या पिढ्यांनी आयुष्यभर सत्कर्माच्या सदाचाराच्या जोपासना केल्या. साने गुरुजी म्हणतात, मेथीची भाजी 4 दिवसात उगते आणि 15 दिवसात संपून जाते, पण नारळाला कोंब फुटायला 6 महिने लागतात. युगपुरुष, राष्ट्रपुरुष, महापुरुष, संत पुरुष हे नारळाच्या झाडासारखे असतात. नारळ सगळा खारटपणा शोषून घेतं आणि जगाला मधुर आणि गोड पाणी देतं. तसं संत संपूर्ण जगाचा खारटपणा सहन करतात आणि जगाला नेहमी त्या ठिकाणी चांगलं देण्याचा प्रयत्न करतात. सोसेल जगाचा आघात या नाव संत. या न्यायाने पौराणिक दृष्टांत रघुवंशातला दिला. प्रभू रामचंद्र वंशात अनेक राजे झाले, त्याच्यामध्ये खटवांग नावाचा राजा होऊन गेला. भगवान नारायण त्याच्या पोटी ब्रह्मदेव, ब्रह्मदेवापासून मरीची, मरीचीपासून विवस्वान, भगवान सूर्यनारायण, इक्ष्वाकू, विकुक्षी, निमी, दंड, पुरंजय, अनया, विश्वंदित, रडास्व, हरियास्व, बहिणास्व, संजित, युवनाश्व, माधांता, पुरकुत्स, योगी मुचकुंद, अंबरीश, काकस्त, इंद्रवाह, अनेया, सत्यव्रत, त्रिशंकू, हरिचंद्र, हरिचंद्राच्या पोटी रोहिदास, रोहिदासच्या पोटी चंप, चंपच्या पोटी विजय, विजयच्या पोटी वृक, वृकच्या पोटी भाऊक, भाऊकच्या पोटी सगर, सगरच्या पोटी असमंजस, असमंजच्या पोटी अंशुमान, अंशुमानच्या पोटी दिलीप, दिलीपच्या पोटी भगीरथ, भगीरथच्या पोटी श्रुत, श्रुतच्या पोटी पद्मनाभ आणि पद्मनाभाच्या 8व्या पिढीमध्ये जन्माला आला खटवांग. खटवांग हा राजा प्रभू रामचंद्राच्या वंशामध्ये जन्माला आलेला आहे. या राजाला 1 तासाच्या आधी कळालं होतं की तू 1 तासानंतर मरणार आहे. त्याच्याकडे 1च तास शिल्लक होता. राजा परीक्षितीकडे 7 दिवस शिल्लक होते. तुमच्याकडे बी 7 दिवस शिल्लक आहेत. इथे जेवढे बसले तेवढे पुढचे येणाऱ्या 7 दिवसात जाणार आहेत. नाही सोमवारी गेले तर, मंगळवार चुकला तर संडे, मंडे, ट्युसडे, वेडनेसडे, फ्रायडे, सॅटर्डे 7 दिवसात कुठलं तरी एका दिवशी आपण जाणार आहे. मला एक कविता होती, सॉलोमन ग्रांडे, बॉर्न ऑन मंडे, मेरिड ऑन ट्युसडे. जन्म झाला सोमवारी, शाळेत गेला मंगळवारी, नोकरी लागला बुधवारी, लग्न झालं गुरुवारी, पोरं झाले शुक्रवारी, आजारी पडला शनिवारी, गचकला रविवारी. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तयार. राजा परीक्षितीला 7 दिवसात मुक्ती मिळाली. पण नाथ महाराज म्हणतात, खटवांग रायाला 1 तासा अगोदर माहिती मिळाली होती, कळालं होतं की तू मरणार आहे. त्याने 1च तासामध्ये राजपाटाचा, राजचिन्हांचा, राजभोगांचा, सगळ्या गोष्टींचा त्याग केला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजेला. त्याने अंतःकरणातल्या सगळ्या इच्छा त्या ठिकाणी निवृत्त करून टाकल्या. परिणाम असा झाला 4थ्या चरणात.
एकता सोरला खटवांगरायासी भाग्य तसा कैसे प्राप्त झाले. एकच तास त्याला 1 तासात मुक्ती मिळाली. अहो 1 तास जाऊ द्या. ज्ञानोबरा म्हणता देवाचे द्वारी एकच क्षण सांगितलं ज्ञानोबरांनी. एकच. ज्ञानोबरांची भाषा बघा कशी आहे. शेवटी आई न ती लेकरू जर औषध घेत नसलं तर माय सांगते भाऊ फक्त एकच थेंब ह्या ड्रॉपचा फक्त एकच थेंब तुला द्यायचा आहे. जास्त तू फक्त एकदा जबडा उघड आकर फक्त एकच थेंब तुला त्या ड्रॉपचा टाकायचा आहे. त्याने तोंड उघडल्याबरोबर माय त्याच्या तोंडामध्ये 5 ml औषध ओतून देते. ज्ञानोबरांनी तसंच सांगितलं. जर लेकराला सांगितलं ना तुला 5 ml औषध घ्यायचे पोरग घेणारच नाही म्हणून त्याला सांगितलं फक्त एक थेंब तुझ्या जीभेवरती द्यायचा आहे. तसं ज्ञानोबरांनी समाजाला तसं सांगितलं. देवाची द्वारी माऊली म्हणता फक्त एक क्षणभर देवाच्या दारी तुम्ही उभे राहा. तेच ज्ञानोबराय पुढे म्हणता रिकामा अर्ध घटी राहू नको. माऊली सांगतात की आता ठीक आहे तुला आता एकदम हरिनामाची चटक लागली आता रिकामा अर्ध घटी राहू नको. बाबांनी भाऊंनी आयुष्यभर त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची सेवा केली. आयुष्यभर वारकरी म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आयुष्यभर भगवान परमात्म्याचे ज्ञानोबरायांचे तुकोबारायांचे लेकर म्हणून त्यांनी आयुष्य व्यतीत केलं. सप्तामध्ये भलं मोठं योगदान होतं. मला सरांनी सांगितले महाराज आमचे भाऊ सप्तामध्ये वारकरी नुसते वारकरी नाही तर निष्ठावंत वारकरी होते. काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार बाप रखमा देवर विठ्ठला सवारी कर 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 काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार. आयुष्यभर परमार्थ केला. बाप रखमा देवर विठ्ठलाचा वारी कर. नाही तर मग बऱ्याच लोकांनी परमार्थ केला. डॉक्टरने सांगितलं तुझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे तुला सफेद लिंबू खावंच लागेल. खाऊन गेले. मग हे प्रमाण लावायचे कुठे. देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी अनंतान तुझी पंढरीनाथा. काया वाचा मने जीवे चारी गोष्टी काया कायिक वाचिक मानसिक जीवानं बाप रखमा देवर विठ्ठलाचा वारी कर. वारी 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 जन्म मरणाची वारी हारी पडलो आता संकट वारी. ही जन्म मरणाची वारी आहे. त्याच्यातून निवृत्त होण्याकरता वारकऱ्याचे नियम आहे. जो वर्षाचे 29 उपवास करतो त्याला वारकरी म्हणतात. 12/24 एकादशी महाशिवरात्री 25 रामनवमी 26 गोकुळाष्टमी 27 वामन जयंती नरसिंह जयंती असे 29 उपवास. आता मग आपण बी उपवास करतो. काही लोक 30 दिवसात 35 उपवास करतात. एका घरात 4 उपवास आहे. सासऱ्याला सोमवार सुनबाईला गुरुवार जावायला गटरामोशा. हे राजकारणासारखं झालं. बाप या पक्षाचा पोऱ्या त्या पक्षाचा सासू अपक्ष सोनबाई पक्षातच नाही. काया वाचा म्हणे जीवे या पद्धतीनं ज्याने वारकरी संप्रदायाची सेवा केली ज्ञानोबराय म्हणतो तो वारकरी. भाऊंनी त्या पद्धतीनं एकादशी आम्हाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी ऐशी आमची परंपरा. एकादशीचं व्रत 3 दिवसाचं आहे. दशमी व्रताचा आरंभ कथा कीर्तन समारंभ या पद्धतीनं जो जीवन जगला तो वारकरी. आणि म्हणून मायबापू आयुष्यभर केलेल्या परमार्थाचा हा परिपाक आहे की एवढा समाज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाला या ठिकाणी आयोजित आहे. त्यांनी आयुष्यभर परमार्थ केला. नाही तर मग आयुष्यभर काही लोक कधीच चांगलं वागत नाही कोणाशी अजिबात नाही. मी त्या धुळ्यातून मस्दी मार्केट डोंगरातून जात होतो. रात्रीची वेळ होती. एक माणूस त्या जंगलात बसलेला मला मी पाहिला.
म्हटलं एवढ्या जंगलात इथे बिबटे आहे आणि हा माणूस एकटा इथे थांबलाय. मला वाटलं याला वाहन नसेल. मी कास थोडासा खाली केला, जास्त नाही. त्याला विचारलं, दादा कुठं जायचंय का तुम्हाला? म्हणून नाही महाराज, गाव हे काय, खाली उतरलं की गाव. म्हटलं मग एवढ्या जंगलात एकटे काय करताय? तुमचं तुम्ही जा म्हणे महाराज. अरे पण म्हटलं एवढ्या एकटा जंगलात तू एकटा करतो काय? तो म्हणे मला माझ्या गावाला अद्दल घडवायचे. म्हटलं तुझ्या गावाला अद्दल घडवण्याकरता तू एकटा जंगलात काय करतोय? इथे वाघ आहे, बिबटे खाऊन नाही. तो म्हणला त्याचीच तर वाट पाहतोय. म्हटलं का? नाही म्हणे महाराज मला गावाला अद्दल घडवायची. म्हटलं कशी काय? आमचं गाव लई विचित्र आहे म्हणे महाराज. म्हटलं मग? म्हणे मी इथे येऊन बसलोय, मी बिबट्याची वाट पाहतोय. म्हटलं का? म्हणे मला माहिती आहे, पण म्हटलं तो तुला खाऊन टाकेल. म्हणे मी तेच तर वाट पाहतोय की त्याने मला खाल्लं की त्या बिबट्याच्या तोंडाला माणसाच्या रक्ताची चटक लागेल, आणि एकदा त्याला माणसाच्या रक्ताची चटक लागली की मग तो बिबट्या आमच्या गावात घुसेल. काही लोक अशाही पद्धतीने जीवन जगतात. कहा गए मालूम नहीं, क्या लाया कुछ नहीं. तयाचा हरिक वाटे देवा, या पद्धतीने जीवन व्यतीत करा. जीवनाची कृतार्थता झाल्याशिवाय राहत नाही. माय बाप बहुत करणे आहे. परिमळ गेली सफुल देते आहे शिसेवटी देते सगळी घडी काढ वाटे येते बाय अजून किती आहे सावध काहीतरी बोध तरी म्हणा. एकदा सौरला खटवांगरायाची भाग्यदशा कैसे प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दने हरी बोला. हे साधन आहे. शरीर साधन आहे, परमात्मा साध्य आहे. ईश्वराला प्राप्त करण्याकरता जर साधन कोणतं असेल तर ते शरीर आहे. माय बापू याच देही ओळखी करात्माराम, याच देहामध्ये माणसाला ईश्वराची प्राप्ती करता येते. याच देहामध्ये माणसाला करता येतं बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. जीव
बोलावा विठ्ठल पाहावा करावा विठ्ठल जीव भावे बोलावा विठ्ठल सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला. परमात्मा शरीरूपी साधनाने त्या ठिकाणी प्राप्त करता येतो. माय बापो नदीला पाणी आहे तोपर्यंत नाव वलवता येते, लाईट आहे तोपर्यंत आवरसावर करता येते, एकदा पाणी आटलं की नाव जिथल्या तिथे. तसं शेवटची पाळी एक मनुष्य जन्मा आणि चुकली यावर मग फेरा पडे. या न्यायाने याच देही ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भोगू नये. या कुटुंबाने भाऊसारखं जे व्यक्तिमत्व होतं ते गमावलेलं आहे. माय बापो एक बाप, एक भाऊ, एक पती, एक आदर्श वारकरी, एक निष्ठावंत निवृत्तीनाथांचा वारकरी आपल्या गावाने या कुटुंबाने या ठिकाणी गमावलेले आहेत. आणि जी आतोनात हानी होते माय बाप हो. खरं तर असं म्हटलं जातं स्वामी तिन्ही जगाचा गोड शब्द कवी यशवंत यांचे. आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी. आई म्हणून कोणी मारी हाक कुठारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई गेली की माणूस भिकारी होतो आणि बाप गेला की काय होतो. आई गेली की माणूस भिकारी आणि बाप गेला की करोडपती. का बापाची प्रॉपर्टी मिळाली म्हणून माणूस करोडपती होतो. अरे सगळ्यांनी म्हटलं की माय गेली की माणूस भिकारी, पण मग बाप गेला की काय होतो हे इथं कोणीतरी लिहायला पाहिजे होतं ना. आई गेली की माणूस भिकारी झाला बा, म्हणून आता बाप गेला मग नेमकं झालं काय. बापाकरता एकच शब्द वापरला, आधार वड कोसळला. बाप आधार आहे. बाप त्या वडासारखा भक्कम आधार त्या कुटुंबाचा आहे, त्या लेकरा बाळांचा आहे, त्या घराचा आहे, त्या पत्नीचा आहे, त्या असणाऱ्या त्या कुटुंबाचा आधारवड हा बाप असतो. तो संतापी असेल, तो चिडखोर असेल, तो व्यसनी असेल, तो रागीट असेल, पण तो बाप आहे. ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाकड्या नजरनं पाहण्याची कोणाचीच हिंमत होत नाही. त्या घराचं झाकण, त्या घराचं छत्र, त्या घराचं कवच, त्या घराचं संरक्षण भिंत तो बाप असतो. दुर्दैवानं बापाला सगळ्यांनी उपेक्षित करून टाकलेलं आहे. खरं तर बाप अपेक्षित होता प्रत्येकाच्या मुखातून, प्रत्येकाच्या जीवनातून, की बापाचं कर्तृत्व किती होतं ते समाजापर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं. पण आयुष्यभर बाप उपेक्षित राहिला. आजपासून नाही, रामायणापासूनच बाप उपेक्षित आहे. प्रभू रामचंद्राच्या कालखंडापासून बाप उपेक्षित राहिला. कौशल्या मातेचं किती प्रेम वाल्मिकींनी, बाबा गोस्वामींनी, नादबाबांनी सांगितलं की कौशल्या मातेचं किती प्रेम होतं. एक प्रसंग सांगतो. राजा दशरथ हाक मारायचे, रामा रामा. भगवान होकार देत नव्हते असं वाल्मिकी सांगतात. आणि कौशल्या माता हाक मारायचे, राघव. भगवान दुडदुड धावत यायचे. देव सुद्धा भेदभाव करतो. त्याच्यातून अध्यात्मचिंतन असं मांडतात की आई म्हणजे भक्ती आहे, बाप म्हणजे ज्ञान आहे. राजा दशरथ ज्ञान आहे, माता कौशल्या भक्ती आहे, प्रभू रामचंद्र ईश्वर आहे. तो भक्तीकडे दुडदुड धावत जातो. अरे ठीक आहे, भक्तीकडे दुडदुड धावत असेल, पण देव आतापर्यंत जो कळाला तो ज्ञानामुळेच कळाला. आतापर्यंत देव कळतो ज्ञानामुळे. ज्ञानाने देव कळतो, भावाने आकळतो, प्रेमाने साध्य होतो. भाऊबडे प्रेमाने साध्य होतो. बाप ज्ञान आहे, माय भक्ती आहे. रामायणाने बापाला उपेक्षित ठेवलं. म्हणे माता कौशल्या माता, प्रभू रामचंद्र वनवासाला जाणार हे कळालं आणि माता कौशल्या रडायला लागली. काही बद्दल भरत वर्णन करतात. दीवानी तने क्या ठानी मन में राम सिया भेज दिया रे वन में. कौशल्या की छिन गई बानी रो न सके उर मीला दीवानी. कई कहीं तू ये कही रानी रह गई महलन में राम सिया भेज दई रे बन में. दीवानी तने क्या ठानी मन में राम सिया भेज दई रे बन में. माता कौशल्या अकांत आक्रोश करते.
कौशल्या की छिन गई बानी, असं बाबा गोस्वामी वर्णन करतात. रामा, तू नाजूक आहे, कोमलांगी, कोमल आहे, सुकुमार आहे. खास करके दगडगोटे काट्याकोपट्यांमधून तू पावलं ठेवून नाही चालू शकत. रामा, मी तुझ्या सोबत येते, तू कुठे जाशील तिथे तुझ्या सोबत मी राहील. रामा, वनवासाला जाऊ नको म्हणून आक्रोश आकांत तांडव करणारी माता कौशल्य आम्हाला रामायणामध्ये दिसली. पण राम वनवासाला गेले म्हणून राम 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 करत जीव सोडणारा बाप दशरथ अजूनही आमच्या ध्यानात नाही. भागवतकारांनी तेच केलं. भागवतामध्ये सुद्धा बाप उपेक्षित राहिला. जणी कंसाचे कडेल माझ्या बाळाला मारेल, लपवा लपवा जग लपवा लपवा जग. माता देवकी सांगते या कृष्णाला, या सावड्याला, या 11 लेकराला वाचवा. माझ्या कृष्णाला, माझ्या या बाळाला वाचवा म्हणून देवकी माता रडते. भागवतकार इमोशनल होऊन सांगतात. पण लक्षात ठेवा, त्या लेकराला वाचवण्याकरता वसुदेवाला किती सायास करावे लागले. विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट, पावसाची रिपरिप, यमुनेचा महापूर, पार गळ्यापर्यंत आलेलं पाणी आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या लेकराला गोकुळापर्यंत पोहोचवणारा बाप वसुदेव होता. जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. पण शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची बळकटी होत असताना शहाजी राजांच्या हातापायामध्ये बेड्या पडल्या होत्या. विजापूरकरांनी त्यांना त्यांची धिंड काढली होती आणि शहाजी महाराजांना विजापूरमध्ये कोंडून ठेवलं होतं. किती लोकांना माहिती आहे? जिजाऊंनी छत्रपतींना घडवलं, पण छत्रपतींच्या स्वराज्याकरता शहाजी महाराजांना कैद भोगावी लागली हे आम्हाला अजूनही माहिती नाही. प्रत्येकानं आईचं वर्णन केलं. साने गुरुजींनी श्यामच्याही सांगितली. आई माझा गुरु, आई कल्पतरू, कारुण्य सिंधू, आई वात्सल्य सिंधू, आई तुझं बोलू मी आता सांग कोणते उपाय. प्रत्येकानं तोंड भरून आईचं कौतुक केलं. स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहेच, आईचं प्रेम निस्वार्थ आहेच. मला आईची उंची कमी करायची नाहीच आहे, मला फक्त बापाची बाजू मांडायची. मी वकीलपत्र घेऊन उभा आहे त्या बापाची, ज्या बापाने आयुष्यभर सायस केले, ज्या बापाने आयुष्यभर संघर्ष केला, ज्या बापाने आयुष्यभर परिस्थितीशी झगडत राहिला, जो बाप आयुष्यभर तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठी मारून आणि फाटलेलं धोतर गुडघ्यापर्यंत खोचून वापरत राहिला, जो बाप प्रसंगी उपवासी निजला पण त्याने लेकराच्या कॉलेजची फी वेळेवरती भरली, तो बाप त्याने आयुष्यभर डबडा मोबाईल वापरला पण लेकराला स्टायलिश मोबाईल घेऊन दिला. मला त्या बापाची बाजू मांडायची आहे. जो बाप आयुष्यभर उपेक्षित राहिला, तो शेतकरी असेल, तो नोकरदार असेल, तो राजकीय असेल, तो सामाजिक असेल, तो कोणत्याही क्षेत्रातला असला तरी प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात एक बाप आहे, माय बाप. आईचं तोंड भरून कौतुक केलं गेलं, बोलल्या गेलं. आईचे उपकार आहेच, आईचं श्रेष्ठत्व तितकं आहेच, आईची उंची तितकी आहेच. पण बापाचं काय? एक लक्षात ठेवा, लेकरू एक टाइम जेवलं नाही, त्याला भाजी आवडली नाही, ताटावरतून उठून गेलं, त्याला पटलं नाही, त्याला आवडलं नाही, माईच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजतं. का जेवला नसेल? बरं वाटत नसेल का? तब्येत बरी नसेल का? याला भाजी आवडली नसेल का? म्हणून त्या लेकराच्या एका वेळच्या जेवणाची चिंता दिवसभर करते ती आई असते. पण त्या लेकराच्या आयुष्यभराच्या भाकरीची तरतूद करून ठेवतो तो बाप असतो. नेमकी एका वेळच्या भाकरीची चिंता करणारी माय आमच्या लक्षात राहिली, पण ज्याने आयुष्यभर सायस करून लेकराच्या भाकरीची तरतूद करून ठेवली तो बाप आमच्या ध्यानात अजूनही राहिला नाही. बाप रंगवला, चिडखोर, संतापी, रागीट. लेखक, कथाकार, सेमिनारमध्ये व्याख्यात्यांनी, गीतकारांनी, नाटककारांनी, सिनेमाकारांनी सगळ्यांनी बाप रंगवला. अत्यंत चिडखोर, संतापी, रागीट. लेकरू बापाकडे जात नाही, बापाशी बोलत नाही, मनातल्या गोष्टी सांगत नाही. आईलाच सांगतं, काही मागायचं तर आईकडेच मागतं, काही अडीअडचणी आईलाच सांगतं, शाळेत काही झालं तर आईलाच सांगतं, मन मोकळं करून आईला. लेकराचे सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे त्याची आई. बापाशी कोणतंच लेकरू मनमोकळेपणाने बोलत नाही. कुठेतरी त्याच्या मनात एक भीती असते. का? तर आईने त्याला वेळोवेळी पदोपदी सांगितलेलं असतं, तुझ्या बापाचा स्वभाव चांगला नाही, तुझा बाप रागीट आहे, तुझा बाप संतापी, तुझ्या बापाला सहन होत नाही, तुझा बाप लागेच हात उचलतो, तुझा बाप मारेल वर, तुझ्या बापाला आवडत नाही. म्हणजे लेकराच्या मनात बापाबद्दल जो खलनायकीची भूमिका तयार केली ती आईनं केलेली आहे. लहानपणापासून माय लेकराला भीती घालते बापाची. तुझा बाप असा आहे, तुझा बाप तसा आहे, तुझा बाप संतापी, तुझा बाप रागीट आहे, तुझ्या बापाला सहन होत नाही, तुझा बाप चिडखोर आहे. हे सगळं आईनं लेकराच्या मनावरती बिंबवलं.
त्याच्यामुळे ते लेकरू हळूहळू हळूहळू बापापासून दूर निघून गेलं. कविता लिहायचं सांगितली त्याला, त्याने आईवरतीच लिहिली. निबंध लिहायचं सांगितलं, त्याने आईवरतीच लिहिलं. त्याला शपथ घ्यायला सांगितली, त्याने आईची शपथ घेतली. बाप शपथ घ्यायचे मी लायकीचा नाही. ज्याने एवढे सायास केले, संघर्ष केला. बाप तलवार ढाल बाप पेटते मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप मशाल आहे. मशाल आयुष्यभर जळते, स्वतः चटके सहन करते, पण दुसऱ्याच्या जीवनामध्ये उजेड प्रकाशित करते. तुमचा माझा बाप आयुष्यभर मशालीसारखा जळत राहिला, मशालीसारखे चटके सहन करत राहिला. कधी प्रपंचाचे, कधी समाजाचे, कधी भावकीचे, कधी राजकारणाचे, कधी नातेवाईकांचे. आयुष्यभर बाप चटके सहन करत राहिला परिस्थितीचे. पण लेकराला त्याने त्या परिस्थितीची झड पोहोचू दिली नाही. लेकराला त्या परिस्थितीत त्याने त्या ठिकाणी जाणीव होऊ दिली नाही. बाप ढाली सारखा लेकराच्या जीवनामध्ये कणखरपणे उभा असतो. लेकरावर एखादी संकट येऊ द्या, शाळेत काही भांडणं होऊ द्या, त्याला मारायला 10-12 लेकरं येऊ द्या, पोरगं घरी पडत येऊ द्या, त्याचा बाप घरी असू द्या, बाप पोराला पाठीमागे घालतं. बाप ते लेकराच्या पुढे काय असेल ते माझ्याशी बोल, काय असेल ते मला सांग. बाप आयुष्यभर ढाली सारखा तुमच्या माझ्यावरती जीव लावत असतो, प्रेम करत असतो. तरी आम्हाला आमच्या बापाचं कर्तृत्व, त्याचा त्याग, बलिदान, समर्पण आमच्या लक्षात राहिलं नाही. घर बायकोनी मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेळा पिसा, एका एका पैशासाठी. बायकोच आजार, पण घरामध्ये बायको आजारी, मग बापाची घालमेल पहा, त्याची तगमग पहा, त्याची तळमळ पहा. पोरीचं लग्न ठरलं की मग त्या बापाची धावपळ पहा. तिच्या लग्नासाठी, तिच्या लग्नाच्या सक्सेससाठी, की जे लग्न चांगलं झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे, त्यासाठी बापाची धावपळ. तिच्या लग्नाच्या हुंड्यासाठी धावपळ, नातेवाईकांच्या मिनतवाऱ्या, लेकराच्या ऍडमिशनसाठी पुढाऱ्यांचे झिजवलेले उमरे, हे फक्त एक बापच करू शकतो. पोरीचं लग्न होत नाही म्हणून चुलीजवळ रडणारी माय सगळ्यांना दिसली, पण त्या पोरीच्या लग्नासाठी लोकांचे उमरे झिजवणारा बाप आमच्या ध्यानातच राहिला नाही. आम्ही माझ्या बहिणींसाठी सांगू इच्छितो, तुम्ही जेव्हा जन्माला आला तेव्हा तुमच्या घरातलं वातावरण सुटकी होतं, सुटकी. जन्माला आल्याबरोबर आई डॉक्टरला विचारते, दादा मुलगा का मुलगी? डॉक्टरांनी सांगितलं, ताई तुम्ही सुंदर अशा गोंडस मुलीला जन्माला घातलं. मुलगी शब्द ऐकला आणि जिने 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटात वागवलं, त्या मायेचा चेहरा खरकन उतरून जातो. ही वस्तुस्थिती आहे. पैदा हुई घर में मेरे मातम सा छाया था. ती पोरगी सांगते मोठ्यापणे की महाराज, जेव्हा मी घरात जन्माला आली, माझी जन्म देणारी माय रडायला लागली. माझी आजी, माझी काकू, माझ्या आत्या सगळ्यांना जेव्हा कळालं मुलगी झाली, सगळ्यांचे चेहरे पडले, पण माझ्या घरात फक्त माझा बाप खुश होता. पैदा हुई घर में मेरे मातम सा छाया था, पापा मेरे खुश थे मुझे माँ ने बताया था. माझ्या घरात फक्त माझा बाप खुश होता. मुलींचे सगळे लाड तिचा बाप पुरवतो. बऱ्याच वेळा त्याला बायकोचे बोलणे खावे लागतात. पोरीचे जाते जास्त लाडवू नका, डोक्यावर घेऊ नका. बाप बायकोकडे दुर्लक्ष करतो. मुलांना कधी सांगितलं की बाबा मला बर्थडेला चांगला ड्रेस, महागडा ड्रेस, शक्यतो बाप ते टाळतो. बेटा 2 वर्ष कोरोना होता, नापिकी झाली, भाव नाहीये, द्राक्षांना भाव नाही, टमाट्यांना भाव नाही, कांद्याला भाव नाहीये. माझा एक या वर्षी काही तुझा बर्थडे आपण साजरा करू नये, पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीने बर्थडे साजरा करू. पण जर त्याच वेळेस मुलीचा बर्थडे असला तर जो बाप दरवर्षी 2000चा ड्रेस देतो, तो 500 रुपयाचा का होईना त्या पोरीचे लाड पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. तुमच्या लग्नामध्ये सगळे लोक पोट भरून जेवलेत, फक्त एक माणूस दिवसभर उपवाशी राहिला. तुमचं लग्न ठरल्यापासून तुमचं लग्न लागेपर्यंत ज्याची अर्धी भाकर कमी झाली त्याचं नाव आहे बाप. तुमचं लग्न ठरल्यापासून तुमचं लग्न लागेपर्यंत ज्याची रात्रीची झोप गेली तो आहे तुमचा बाप. ज्याने तुमच्या लग्नात सगळ्यांच्या पाया पडल्या तो आहे तुमचा बाप. बँडवाल्याच्या, मंडपवाल्याच्या, घोड्यावाल्यांच्या, स्वयंपाक्याच्या, नातलगांच्या, जावयाच्या, सगळ्यांच्या पाया पडला तो बाप नाही बाप. तुमच्या सासूच्या पाया पडला. विहीन बाई विनंती करीतो, पदरात घ्या हो आम्हाला, लेक समजूनी तिला ओ आपुले, माया पांगर गाला, काळजाचा तुकडा दिला मी, हुर हुर वाट
वाटे मनाला. तो बाप आहे. मुलीची उत्पत्ती बापाच्या काळजाच्या तुकड्यापासून ब्रह्मदेवाने केलेली आहे. मुलीचा सगळ्यात जास्त जीव त्याच्या बापात असतो आणि मुलीचे सगळे लाड तिचा बाप पुरवतो. ज्या बापानं आपल्यासाठी एवढे सायास, एवढ्या कष्टा, एवढा संघर्ष केला, त्या बापाच्या कष्टाची, दुःखाची, संघर्षाची जाणीव बसलेल्या प्रत्येक लेकराला असावी. एकच वाक्य सांगेल, आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही. जोपर्यंत आई घरात आहे तोपर्यंत आईची किंमत कळत नाही. आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही आणि आपण बाप झाल्याशिवाय आपल्याला बाप कळत नाही. आम्ही जेव्हा बाप होतो तेव्हा मला बाप कळतो. आई गेल्याशिवाय आई कळतच नाही आणि बाप झाल्याशिवाय बाप समजतच नाही. ज्ञानेश्वर माऊली करविले तैसे केले कटाकट वाकडे कनेट देवदाने तुमच्या पायाच्या प्रसाद काही बोलणं क्षमा करणे संधी नवी अंग नव्या उपदेश तुमच्या बोलवेश तुमच्या कृपेच्या पासून जन्म तो का म्हणे शब्द शस्त्रे बोलल्याच्या वगैरे एखादा वेळा वाकला शब्द निघणे शक्यता जर काही वेळा आपलं बोलू माझ्या पत्रात टाका. कैलासवासी रघुनाथ भाऊ दादा भाबळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने समस्त भाबळ परिवार, त्यांचे बंधू, त्यांचे सुपुत्र, त्यांच्या धर्मपत्नी, त्यांचे सुपुत्र रमेश रघुनाथ भाबळ, बाळासाहेब रघुनाथ भाबळ, त्यांच्या सुकन्या नातू पंतू, त्यांचे पुतणे, त्यांचा समस्त हा परिवार आणि त्यांच्या वतीनं मला ही सेवा आमच्या भाबळ सरांनी या ठिकाणी दिली होती. मोठ्या श्रद्धेनं, आपुलकीनं, भावनेनं परिसरात कुठे कार्यक्रम असला सर टाळत नाही. सरांचा आग्रह होता माझ्या घरचाच कार्यक्रम आहे, आमच्या भाऊंचा कार्यक्रम आहे, आपल्याला यावं लागेल आणि म्हणून या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलं. पण मी दुर्भागी, मला यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. झालेली सेवा माऊली महावैष्णव श्रीमंत संत ज्ञानेश्वर भगवान माझी आई आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या चरणी समर्पित करतो. यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यासाठी भाऊंसाठी केलेलं अन्नदान, नामदान, ज्ञानदान ते भाऊंपर्यंत पोहोचो. परमात्मा त्यांचा पुढचा प्रवास सुखरूप सुखमय करण्यासाठी सहकार्य करो. भगवंताची सदैव कृपा त्यांच्यावरती राहो. त्यांचा पुढचा प्रवास सुखरूप हो. परमात्मा त्यांच्या आत्म्याला चिर शांती देव, इच्छित स्थान त्यांना देव, असं या ठिकाणी भगवान ज्ञानोबा मागणी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.